हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतो इनहेरिटन्सेस अँड व्हेरिएशन हा चॅप्टर बघतोय आपण. ओके, जेनेटिक्स फर्स्ट टॉपिक त्यातला जेनेटिक्स कॉइन्ड बाय विलियम बॅटसन. कोणी डिस्को म्हणजे कोणी कॉइन केलं हे जेनेटिक्स हे विलियम बॅटसन. ओके, फादर ऑफ मेंडेल. जेनेटिक्सचा फादर कोण होता? मेंडेल होता. म्हणजे डिस्कोड कोणी केलं जेनेटिक्सला? मेंडेलने डिस्कोड केलं होतं. स्टडी ऑफ इनहेरिटन्सेस अँड व्हेरिएशन. आता स्टडी ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन त्यांनी त्याचा अभ्यास केला होता मेंडेलने. ओके, आता इनहेरिटन्सचा मिनिंग आणि व्हेरिएशनचा मिनिंग काय होतो? आता चॅप्टरचं नाव तर पाहिजे तुम्ही, त्याचा मिनिंग काय होतो? तो मिनिंग आपण बघू इथे. इनहेरिटन्सेस म्हणजे काय होतं? ट्रान्सफर ऑफ अ कॅरेक्टर फ्रॉम वन टू नेक्स्ट जनरेशन. इनहेरिटन्सेसचा मीन काय होतं? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन टू नेक्स्ट जनरेशन. ओके, दिस इज मीन बाय इनहेरिटन्सेस. व्हेरिएशनचं मिनिंग काय होतं? डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मध्ये जे काही डिफरन्स असतो ना, त्याला आपण म्हणतो व्हेरिएशन. ओके, हे झाले जेनेटिक्सचे टॉपिक्स. 5 पॉईंट झाले त्याचे ते. व्हाय मेंटेन सिलेक्टेड पी प्लांट. मित्रांनो, हा पॉईंट आहे ना, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा पेपरला 2 मार्काला येतोच आहे. सोपा एवढं काही करून जायचं तुम्ही, काही एवढं. पी प्लांटचा बॉटनिकल नेम आहे पिजियम सॅटिव्हम. पिजियम सॅटिव्हम. पिजियम मिनिंग स्पेलिंग बघा. पिजियम PISUM. पिजियम सॅटिव्हम SATIVUM. SATIVM सॅटिव्हम. ओके, आता पिजियम सॅटिव्हम. ओके, रिक्वायर्ड स्मॉल प्लेसेस एरिया. पी प्लांट का ते सिलेक्ट केलं? कारण कमी जागा लागते पी प्लांटसाठी वाढण्यासाठी. तुम्हाला माहिती, कमी जागेत सुद्धा ते उगून जातं ते. ओके, रिक्वायर्ड स्मॉल प्लेस ऑफ एरिया. नंतर इट प्रोड्यूस मेनी सीड. तो काय देतो? खूप मेनी सीड देतो, तो प्रोड्यूस करतो. म्हणजे एका वाट्यामध्ये तुम्हाला माहिती नाही 6 7 त्यानंतर आरामशीर निघते. तसंच ते इट प्रोड्यूस मेनी सीड्स. ओके, पी प्लांट कम्प्लीट इट लाईफ सायकल. पी प्लांट कम्प्लीट लाईफ सायकल किती असते? 3 to 4 months. फक्त 3 किंवा 4 महिन्यामध्ये त्याची लाईफ सायकल संपून जाते वाट्याने झाडाची, पी प्लांटची. ओके, नंतर इट शो 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. तो पी प्लांट असतो ना, तो 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर शो करतो. आणि त्याचं तो सेल्फ पॉलिनेटर असतो. त्याला काही आपल्याला पॉलिनेशन करावं लागेल. त्याचं मध्ये भोपळ्याचं कसं साईडला त्याचं हे लावावं लागतं. दोन राहतात समजा भोपळ्याचं, कसं आपलं पॉलिनेशन करावं लागतं तसं पी प्लांटचं काही स्वतःच पॉलिनेशन करतो. त्याला दाणे बिणे येत आहे, त्याचं होऊन जातं सगळं ते. ओके, जेनेटिक्स आणि व्हाय मेंटेन सिलेक्टेड गार्डन पी प्लांट. ओके, हे 2 टॉपिक आहे. करून जर सोपे, एवढं काही नाही. फ्रेंड्स, आपण आता बघतोय जेनेटिक टर्मिनॉलॉजी. ओके, जेनेटिक टर्मिनॉलॉजी त्याचे पॉईंट्स आहे एवढे 9 पॉईंट्स आहे. जेनेटिक टर्मिनॉलॉजी म्हणजे काय? ओके, जीन. हे फर्स्ट पॉईंट काय करतो? जीनचा मिनिंग काय? सेगमेंट ऑफ जीन. काय करतो याच्यामध्ये जेनेटिक टर्मिनॉलॉजी मध्ये? सेगमेंट ऑफ डीएनए सेगमेंट करते. फिनोटाइप काय करतो? एक्सटर्नल अपीअरन्सेस. फिनोटाइप काय करतो? एक्सटर्नल अपीअरन्सेस करतो. जिनोटाइप काय करतो? जेनेटिक मेकअप. जिनोटाइप काय करतो? जेनेटिक मेकअप करतो. ओके, होमोझायगस काय आहे? सिंगल कॅरेक्टर इंडिकेट बाय 2 सेम जीन कॅपॅबिलिटी. सिंगल कॅरेक्टर डिवाइडेड बाय 2 सेम जीन कॅपॅबिलिटी. ओके, होमोझायगस असं करतो. हेटेरोझायगस काय करतो? सिंगल कॅरेक्टर इंडिकेट बाय 2 डिफरंट जीन, दॅट इज कॅपॅबिलिटी अँड स्मॉल टी. डॉमिनंट करतो चिकरबोर्ड मेथड. डॉमिनंट कॅरेक्टर विथ एक्सप्रेस इन F1 जनरेशनचे कॅरेक्टर एक्सप्रेस करतो हा डॉमिनंट. बरोबर. रेसेसिव्ह काय करतो माहिती का? कॅरेक्टर विच एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन. कॅरेक्टर विच नॉट एक्सप्रेस इन F1 जनरेशन. ओके, रेसेसिव्ह असं करतो. नॉट एक्सप्रेस करत नाही F1 जनरेशनचे. ओके, चिकरबोर्ड मेथड मध्ये काय होतं माहिती का? ऑप्टेन F2 जनरेशन. ओके, चिकरबोर्ड मेथड आपण प्युनिट स्क्वेअर पण मेथड असं पण म्हणू शकतो. ओके, प्युनिट स्क्वेअर मेथड पण म्हणू शकतो आपण त्याला. ऑप्टेन F2 जनरेशन करते. F2 जनरेशन. हायब्रिड काय होतं? हायब्रिड कंटेन जीन ऑफ 2 ॲनिमल. 2 ॲनिमलचे कंटेन जीन करतं. 2 ॲनिमलचे जीन कंटेन करतं हायब्रिड. ओके, परत एक्सप्लेन करतो मी थोडंसं. जीन म्हणजे काय? सेगमेंट ऑफ डीएनए. फिनोटाइप काय करते? एक्सटर्नल अपीअरन्सेस करतं. जिनोटाइप काय करतं? जीन जेनेटिक मेकअप करतं. होमोझायगस काय करतं? सिंगल कॅरेक्टर करतं इंडिकेट बाय 2 सेम जीन, दॅट इज कॅपॅबिलिटी. हेटेरोझायगस काय करतो? सिंगल कॅरेक्टर इंडिकेट बाय 2 डिफरंट कॅरेक्टर कॅपॅबिलिटी अँड स्मॉल टी. डॉमिनंट काय करतं? कॅरेक्टर विच एक्सप्रेस इन F1 जनरेशन. F1 जनरेशनचे कॅरेक्टर एक्सप्रेस करतं डॉमिनंट.
रिसेसिव्ह काय करतं, कॅरेक्टर विच नॉट एक्सप्रेस इन F1 जनरेशन. रिसेसिव्ह काय करतं, F1 जनरेशन कॅरेक्टर एक्सप्रेस करत नाही. चिकर बोर्ड मेथड किंवा प्युनिट स्क्वेअर मेथड हे काय करतं, ऑप्टेन F2 जनरेशन. चिकर बोर्ड मेथड किंवा प्युनिट स्क्वेअर मेथड हे F2 जनरेशन ऑप्टेन करतं. नंतर हायब्रिड मध्ये काय कंटेन जीन ऑफ 2 ॲनिमल. हायब्रिड काय करतो, 2 ॲनिमलचे जीन कंटेन करून ठेवतो. ओके. हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय मोनो हायब्रिड क्रॉस. ओके, मोनो हायब्रिड क्रॉस. फर्स्ट आपण मोनो हायब्रिड क्रॉसची आपण डेफिनेशन बघू. द क्रॉस बिटवीन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल with the single pair of contrasting character. This is called as monohybrid cross. The cross between two homozygous individual cross between single pair of contrasting character. This is called as monohybrid cross. Okay, monohybrid cross मध्ये काय असतं, फिनोटाइप, जिनोटाइप, गॅमेट आणि F1 जनरेशन. ओके, फिनोटाइप बघू आपण पहिले. फिनोटाइप मध्ये काय घेतलं आपण, टॉल अँड डॉर्फ. ओके, टॉल अँड डॉर्फ घेतलंय आपण, उंच आणि बुटका. टॉल अँड डॉर्फ घेतलंय. ओके, जिनोटाइप काय कॅपिटल घेतला इंटू डॉर्फ मध्ये काय स्मॉल टी. गॅमेट काय मध्ये घेतले, गॅमेट मध्ये काय केलं माहिती का, फक्त एक कॅपिटल मधला एक सिंगल कॅपिटल घेतला, स्मॉल टी मधला एक सिंगल स्मॉल टी घेतला. ओके, आणि F1 जनरेशन मध्ये काय केलं, दोघांचं एकत्र केलं, म्हणजे दोघांना एक सारखं बनवलं, दोघांना कंबाईन केलं एकमेकांमध्ये, कॅपिटल टी स्मॉल टी झालं. तो काय तयार झाला, हायब्रिड टॉल तयार झाला. ओके, सेल्फ क्रॉस बिटवीन F1 जनरेशन. आता सेल्फ क्रॉस करायचं F1 जनरेशन मध्ये. ओके, त्यामध्ये पण फिनोटाइप F1 इंटू F1 एक मेल आहे आणि एक F1 एक फिमेल आहे. ओके, जिनोटाइप मध्ये ना एक जिनोटाइप मध्ये काय माहिती का, एक मेल फिमेल. आपण हे तयार झालं ना हायब्रिड टॉल इथे घ्यायचं, दोघांमध्ये पण मेल आणि फिमेल दोघांमध्ये घ्यायचं जिनोटाइप मध्ये. आणि गॅमेट मध्ये काय करायचं माहिती का, हे दोघे हा जो आहे ना जिनोटाइप मधला कॅपिटल टी हे दोघांना सेपरेट करायचं, तर फिमेल मध्ये पण तेच करायचं. नंतर काय करायचं, टू ऑप्टेन F2 जनरेशन ऑफ चिकरबोर्ड मेथड ऑप्टेन करायची. ते बघा, चिकरबोर्ड मेथड अशी काय करायचं, कॅपिटल टी केवढी आपले गॅमेट जे आलेले आहे, गॅमेट कॅपिटल टी स्मॉल टी हे कॅपिटल टी स्मॉल टी मेल फिमेल. ओके, काय करायचं, दोघांमध्ये क्रॉस कॅपिटल टी लगेच. ओके, टॉल. आता हा हे एक मिनिट ते नंतर सांगू, मग पहिले त्यांचे एकच तयार करते समजा, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. कॅपिटल टी स्मॉल टी लगेच कॅपिटल टी स्मॉल टी, परत स्मॉल टी कॅपिटल टी. पण आधी काही पण असे तयार करताना कधी पण आहे ना, स्मॉल टी कॅपिटल टी जर असं आलं, म्हणजे आधी जर स्मॉल टी येत असेल तर स्मॉल टी घ्यायचं नाही, आधी काय कॅपिटलच घ्यायचं. म्हणजे स्मॉल टी कॅपिटल येत तरी आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टीच घेणार, म्हणजे उलट करणार. तर कॅपिटल टी स्मॉल टी घेतलाय बघ, आणि परत कॅपिटल स्मॉल टी. ओके, त्यांचे नाव कशी माहिती का, कॅपिटल टी बघा, कॅपिटल टी काय लिहिलंय, टॉल लिहिलंय बघा, कॅपिटल टी टॉल लिहिलंय. परत कॅपिटल टी आणि स्मॉल टी काय लिहिलंय, हायब्रिड टॉल लिहिलंय. आपण मग टॉलच म्हणतो, हायब्रिड टॉल म्हणजे टॉलच येतो. पण कॅपिटल टी स्मॉल टी ते हायब्रिड टॉल आहे. आणि स्मॉल टी काय लिहिलंय आपण इथं, डॉर्फ लिहिलंय बघा, डॉर्फ छोटा. ओके, हे झालं चिकरबोर्ड मेथड. आता त्याचा रिझल्ट बघू आपण. रिझल्ट मध्ये काय फिनोटाइप रेशो रिझल्ट मध्ये काय बघायचं आपल्याला, फिनोटाइप रेशो बघायचा आहे. कॅपिटल टी टॉल ॲज टू डॉर्फ. टॉल किती सापडले आपल्याला याच्यामध्ये, 1 2 3 सापडले. 3:2 डॉर्फ किती 1:1 3:2. ओके, आता जिनोटाइपचा रेशो बघू आपण. बघ, जिनोटाइप म्हणजे आता आपण काय भेटलं माहिती का, हे 3:1 म्हणजे हे नंबर्स काउंट केले आपण, किती टॉल किती डॉर्फ आहे ते काउंट केलं आपण. ओके, आता काय काउंट करणार आहे आपण, ते सगळे म्हणजे कॅपिटल टी किती आहे, स्मॉल टी किती आहे, ते सगळे त्यांची डायरेक्ट तिथे लिहिणार आहे आपण. जेवढे स्मॉल टी तेवढे स्मॉल टी, कॅपिटल टी तेवढे. ओके, जिनोटाइप मध्ये असं करतो आपण. कॅपिटल टी किती आहे, एकच आहे, कॅपिटल टी एकच आहे म्हणून 1 आहे ॲज 1. स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे, 1 आणि 2 आहे. ओके, ॲज 2. आणि स्मॉल टी किती आहे, 1 आहे. म्हणजेच जिनोटाइपचा रेशो काय 1:2:1 आणि फिनोटाइपचा रेशो काय 3:1. ओके, ही आहे मोनो हायब्रिड क्रॉस. सोपं, एवढं काही अवघड नाही त्याच्यामध्ये, करून जा फक्त, एवढं काही नाही, सोपं आहे. ओके फ्रेंड्स, आपण आता बघतोय डायहायब्रिड क्रॉस. ओके, मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं मोनो हायब्रिड क्रॉस आणि आता बघतो डायहायब्रिड क्रॉस. मोनो हायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन, द क्रॉस बिटवीन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल विथ द डबल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. दिस इज कॉल्ड एज डायहायब्रिड क्रॉस. म्हणजे याच्यात काय डबल पेअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होतं, मागच्यात काय होतं सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग, याच्यात काय डबल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. दिस इज नोन एज डायहायब्रिड क्रॉस. ओके, याचं एक्झाम्पल आहे येलो राऊंड पी प्लांट क्रॉस विथ ग्रीन
ग्रीन व्रिंकल पी. मागच्या याच्यात मोनोमध्ये काय होतं, मोनोमध्ये काय होतं, टॉल पी प्लांट क्रॉस्ड विथ डॉर्फ पी प्लांट. ओके, मागच्यात हे होतं. मग याच्यात काय हे. ओके, आता याच्यात फिनोटाईप बघू आपण. फिनोटाईप मध्ये काय, येलो राऊंड इंटू ग्रीन राऊंड. ओके, जिनोटाईप मध्ये काय, कॅपिटल वाय कॅपिटल आर इंटू स्मॉल वाय स्मॉल आर. गॅमेट, त्याचे गॅमेट कसे वाढलाय गॅमेट तुम्हाला शिकवलं मी. कॅपिटल वाय एक घ्यायचं, कॅपिटल वाय मध्ये एक कॉमन घ्यायचं, म्हणजे सेपरेट घ्यायचं अजून एक, आणि कॅपिटल मध्ये एक आर घ्यायचा इंटू स्मॉल मध्ये एक, स्मॉल मध्ये एक. ओके, क्रॉस करायचं. F1 जनरेशन काय, कॅपिटल वाय. आता हे कसं लिहायचं तुम्हाला सांगतो मी. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, हे दोघांचं कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, येलो राऊंड कळलं. आता सेल्फ क्रॉस ऑफ F1 जनरेशन घेऊ आपण. सेल्फ क्रॉस त्यामध्ये फिनोटाईप मध्ये काय, F1 जनरेशन इंटू F1 जनरेशन. ओके, F1 जनरेशन इंटू F1 जनरेशन. एक मेल फिमेल असते, तुम्हाला कळायला मागचं का. जिनोटाईप कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हे बघा, हे आलं ना आपलं. हे याचेच दोन लिहायचे इथं, मेल फिमेल मध्ये दोन लिहायचे. मग खाली कॅमेट कशी पाडायची माहिती का, कॅपिटल वाय बघा इथे कॅपिटल वाय इंटू कॅपिटल आर. ओके, कॅपिटल वाय इंटू स्मॉल आर. ओके, परत स्मॉल वाय इंटू कॅपिटल आर, परत स्मॉल वाय इंटू स्मॉल आर. झाले जे गॅमेट इथे तयार झाले गॅमेट. त्याच्यामध्ये सेम टू सेम गॅमेट झाले. कॅपिटल वाय इंटू कॅपिटल आर. ओके, परत कॅपिटल वाय इंटू स्मॉल आर, परत स्मॉल वाय इंटू कॅपिटल आर, परत स्मॉल वाय इंटू स्मॉल आर. ओके, आता हे गॅमेट तयार झाले. आता आपण त्याच्याकडून काय करायचं, चिकट बोर्ड मेथड तयार करायची. ओके, तो चार्ट काढावा लागेल मला. आता मी करतोय बरोबर. ओके, टू ऑब्टेन द F2 जनरेशन ऑन बाय चिकर बोर्ड मेथड. ओके, हॅलो फ्रेंड्स, आपण आता चिकर बोर्ड मेथड बघतोय डायग्राम क्रॉसची. ओके, चिकर बोर्ड मेथड म्हणजे आपण ते गॅमेट पाडलेत ना, गॅमेट सेम गॅमेट ते माहिती आहे आपल्याला, सेमच गॅमेट आहे ते माहिती आहे आपल्याला. तर ते गॅमेट असे लिहून घ्यायचे मस्त पैकी. असे पहिले बॉक्स तयार करायचा, असा गॅमेट लिहून घ्यायचे. कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर लिहून घ्यायचे असे. मग त्यांचे आपण हे करणार आहोत. ओके, चिकर बोर्ड मेथड तयार करणार आहोत. कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय स्मॉल आर. ओके, असे तयार करायचे. येलो राऊंड. ओके, परत कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल आर. मी सांगितलं तुम्हाला कधी पण स्मॉल आर घ्यायचं नाही, त्यात नाही घ्यायचं, कॅपिटल आर घ्यायचं आधी. ओके, इथे कॅपिटल आर घेतला आपण आणि मग स्मॉल आर घेतला. तसंच कॅपिटल वाय स्मॉल आर परत कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, परत कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, परत स्मॉल वाय कॅपिटल आर आधी घ्यायचं, कॅपिटल वाय नंतर स्मॉल वाय घ्यायचं. परत कॅपिटल आर परत स्मॉल वाय च्या ऐवजी आधी कॅपिटल वाय घ्यायचा. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. परत स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. परत स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय अँड कॅपिटल आर स्मॉल आर. परत कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके, असं तयार करून घ्यायचं. चिकर बोर्ड मेथडचं नाव शेवट द्यायचं. आधी सगळं तयार करून नंतर नाव शेवट द्यायची. काय येल्लो राऊंड, हे बघा येल्लो राऊंड. मग आपण काढलं होतं येल्लो राऊंड आणि ग्रीन ब्रिंकल काढलं होतं. येल्लो राऊंड सेम कॅपिटल. मग ते इथं काय येल्लो राऊंड, इथं पण येल्लो राऊंड, फक्त एकच चेंज झालेला स्मॉल आर बघा. एवढं काही फरक नाही त्याच्यात, नॉर्मल चेंज झाला. कॅपिटल येल्लो राऊंडच म्हणायचं त्याला. इथं पण काय फक्त एकच स्मॉल वाय आलेला येल्लो राऊंडच. इथं पण काही फरक नाही, त्याच्यामुळे आपण येल्लो राऊंडच घेऊ. ओके, बरं इथं काय येल्लो राऊंडच, कारण इथं बी एकदम आर्थ चेंज होईल फक्त. कॅपिटल आरचे स्मॉल आर आहे, एवढं काही बदल नाही. इथं चेंज आहे बघा, इथं चेंज बरं का. कॅपिटल वाय स्मॉल आर बरं का इथं. मग आता इथं काय येल्लो येईल, स्मॉल आर काय लिहायचं, ग्रीन कलर लिहायचं. ओके, इथं पण आहे बघा कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. मग येल्लो राऊंड आहे इथं. इथे काय मेन गोष्टी कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर हे ना कॅपिटल आहे ना, येल्लो राऊंड.
इथं काय कॅपिटल वाय स्मॉल आर मग येल्लो व्रिंकल. ओके, इथं पण येल्लो राऊंड येल्लो राऊंड, ग्रीन राऊंड येल्लो राऊंड, येल्लो व्रिंकल, येल्लो. इथे येल्लो व्रिंकल कसं आला माहिती आहे, कॅपिटल वाय स्मॉल आर. कारण इथे बघा, इथं फक्त एकच वाय कॅपिटल आहे, बाकी सगळे स्मॉल मध्ये, येल्लो व्रिंकल इथं. ओके, इथं काय ग्रीन व्रिंकल का आला, कारण सुरुवातीला स्मॉल वाय नंतर कॅपिटल आणि मग परत स्मॉल, ग्रीन राऊंड, आणि इथं ग्रीन व्रिंकल सगळे स्मॉल. फिनोटाइप रेशो काढायचा. येल्लो राऊंड किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. ओके, येल्लो राऊंड किती, 9 S2. येल्लो व्रिंकल किती, येल्लो व्रिंकल 1 2 आणि इथं आहे 3. येल्लो व्रिंकल किती, ग्रीन राऊंड वर किती, मी जागा मी थोडंसं आर करून डॉट दिला इथं. ग्रीन राऊंड किती माहिती, ग्रीन राऊंड 1 2 आणि 3. ग्रीन राऊंड पण 3 आहे. आणि आता काय बघायचं आपल्याला, ग्रीन व्रिंकल. इथे व्रिंकल आहे डॉट ग्रीन व्रिंकल किती, एकच बघा इथं, कुठंच सापडणार, ओनली एकच. ओके, आता जिनोटाइप रेशो म्हणायचं. जिनोटाइप रेशो कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल वाय सगळे लिहायचे, कॅपिटल वाय सापडायचं. ओके, कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर. म्हणजे ओके, म्हणजे नंतर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल. ओके, फर्स्ट लाईन लिहून घेतला आपण, कॅपिटल वाय स्मॉल सापडायचं. कॅपिटल वाय स्मॉल इथे सापडला बघा. परत काय सापडायचं, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल स्मॉल आर. ओके, हे सगळे सापडायचे, त्यांचे रेशो लिहून टाकायचे इथं. आता कॅपिटल वाय स्मॉल कॅपिटल किती, 1 2 4 1 2 1 2 1. ओके,